संपूर्ण सैन्यासहित तो स्वतः त्या महापुरात वाहून गेला. काय झालं? युद्ध करून आला. युद्ध करून आल्याच्या नंतर ज्या नदीवरती जे आता पाणी नाही आहे, सुकलेली आहे, असे सर्वजण त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला आराम करत असताना कुठंतरी उंच ठिकाणी पाऊस पडला आणि त्या पावसामुळे अचानकपणे त्या नदीला पूर आला आणि हे रात्री झोपेत असतानाच त्याच वेळेला ते सगळे सर्व सैन्यासह हा विडंब सुद्धा त्या पाण्यामध्ये वाहून गेला. त्यानंतर भगवान गौतम बुद्धांना ही गोष्ट कळाली. वरील दोन्ही दुःखद प्रसंग भगवान बुद्धाच्या कानी पडले. दोन्ही प्रसंग, ज्या वेळेला त्यांनी कपिल वस्तूचे ज्या काही लोकांची हत्या केली, ज्या वेळेला तो पुन्हा वापस आला, तेव्हा त्यांनी शाक्य वंशाच्या पूर्वजन्मातील पूर्व इतिहास निवेदन केला. ज्या वेळेला भगवान गौतम बुद्धांना ह्या दोन्ही गोष्टीची माहिती मिळाली, त्यावेळेला शाक्य वंशाच्या पूर्वजन्मातील पूर्व इतिहास निवेदन त्यांनी केला की काय, कशामुळे हे घडलं, याला काय कारण आहे. काही वर्षापूर्वी शाक्य राजकुमारांनी त्यांच्या पूर्वजन्मामध्ये नदीत विष टाकून तेथील मासे मारले होते. काही वर्षापूर्वी शाक्य राजकुमारांनी त्यांच्या पूर्वजन्मामध्ये नदीत विष टाकून तेथील मासे मारले होते. त्याचा परिणाम म्हणून शाक्य राजकुमार मरण पावलेले आहेत. मात्र शाक्यांचा विनाश करण्याच्या हेतूने विडोबाने शाक्यावर तीन वेळा आक्रमण केली होती. परंतु तिन्ही वेळेस भगवंतांनी त्याला रस्त्यातच गाठून आक्रमणापासून प्रवृत्त केले होते. शेवटी चौथ्या वेळी शाक्याचे पूर्वजन्माचे कर्म विपाकास बलवत्तर पाहून तथागत विडंबुला अडविण्यास गेले नाही. विडंबाने कपिल वस्तूत जाऊन शाक्याचा वंशसंहार घडवून आणला. त्या संहारानंतर रात्री अचिरवती नदी किनारी पडाव टाकला. त्याच्या ह्या महापतके कृत्यामुळे अकस्मात मध्यरात्री नदीस महापूर येऊन विडंब व त्याची सारी सेना त्यात वाहून गेली. विडंबाच्या आणि त्याच्या सैन्याच्या बाबतीतच घडलेल्या दुसऱ्या प्रसंगाला अनुसरून बुद्धांनी वरील गाथा उच्चारलेली आहे. ज्यावेळेला भगवान गौतम बुद्धांना ह्या दोन्ही गोष्टीची माहिती मिळाली, त्यावेळेला कपिल वस्तूच्या लोकांनी जे काही पूर्व त्यांचे कर्म आहेत, ते कर्म ज्या वेळेला बघितले, तर त्या कर्माच्या माध्यमातून हे जे काही कृत्य आहे ते कृत्य घडलेलं आहे. मग त्यांनी पूर्व जन्मामध्ये कुठल्या प्रकारचं कृत्य केलं होतं? हे जे काही कपिल वस्तूची लोक आहेत, ज्या वेळेला मोठ्या समूहामध्ये एका नदीच्या ठिकाणी ते गेले एका जन्मामध्ये, आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केलं? त्या नदीमध्ये विष टाकलं आणि त्या विषाच्या माध्यमातूनच खूप सारे मासे त्या ठिकाणी त्यांचा तो मृत्यू झाला. भगवान गौतम बुद्धांनी या विडंबुला 3 वेळेला रोखलं. ज्याच्या वेळेला, कारण त्यांनी तेव्हाच तो कसा संकल्प केला होता की मी 1 दिवस या लोकांची हत्या करणार आहे. असा ज्या वेळेला संकल्प त्यांनी केला, तो पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, तो ज्या वेळेला युद्ध करण्यासाठी जायचा, त्या वेळेला भगवान गौतम बुद्धांनी या विडंबुला समजून सांगितलं की तू कशा प्रकारची मृत्यू तिच्यामध्ये मनामध्ये आणू नको, त्या लोकांची हत्या करू नको. 3 वेळेला त्यांनी ऐकलं. ज्या वेळेला तो 4थ्या वेळेला गेला, 4थ्या वेळेला भगवान गौतम बुद्धांनी त्याला रोखलं नाही. कारण भगवान गौतम बुद्ध सर्व जाणतात कुठल्या गोष्टीचा कुठला विपाक आहे, त्याचा काय फळ आहे, त्याचा काय परिणाम आहे. आणि त्याला जे काही या कपिल वस्तूच्या लोकांना हे जे काही भोगायचं होतं, त्यांच्या आधीच्या कर्माच्या माध्यमातूनच त्यांना ते भोगायचं होतं. आणि तो निसर्गाचा नियम आहे. आणि भगवान गौतम बुद्ध असताना निसर्गाच्या नियमाला कधीच मोडीत काढत नाही. जसं आपण याच्या आधी पण पाहिलं, त्या नंदगुराख्याची कथा. नंदगुराख्याची कथा काय? त्यांनी 7 दिवस काय केलं? बुद्धाचं आणि भिक्खू संघाचं योग्य ते काळजी घेऊन भोजन किंवा दुग्धजन्य पदार्थ ते वाढून सेवा केली. धर्मदेशनाही त्यांनी ऐकली. ज्यावेळेला 7व्या दिवशी 7 दिवस झाल्यानंतर बुद्ध जात असताना